पावसाळा म्हटलं की हिरवीगार वनराई, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, डोंगरावर येणारं दाट धुकं आणि या धुक्यात गडप होणारा परिसर, झाडाझुडपात लपलेल्या लहान मोठ्या वस्त्या आणि शेवाळलेली त्यांची कौलारू घरं दिसली की मनात एक वेगळाच आनंद संचारतो. मनाला आलेली मरगळ निघून जाते आणि हे सर्व अनुभवायचं जर असेल तर आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत, रानावनात, आदिवासी ग्रामीण भागात जावं लागतं. आज डिंबे धरण परिसरात जाण्याचा योग आला. डिंबे धरणाच्या विस्तीर्ण अशा पाणलोट क्षेत्राने भरपूर असा आजूबाजूचा परिसर व्यापलेला आहे. धरणाच्या या विस्तारामुळे झाडाझुडपात, डोंगर दऱ्यात अनेक आदिवासी वाड्या वस्त्या विस्थापित झालेल्या दिसल्या. धरणाच्या पश्चिमेला असलेल्या धरणावरील महाळुंग्याचा पूल हा डिंबे धरण परिसर आणि भीमाशंकरला जोडण्याचं काम करतो. या धरण परिसरात गेलो असता माझी नजर धरणाच्या कडेला असलेल्या झोपड्यांकडे गेली. या झोपड्यांमध्ये कातकरी आदिवासी बांधव दिसले. मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असलेली ही मंडळी धरणाच्या कडेला गवताच्या झोपड्या करून राहतात. मासेमारी करून मिळेल त्या रोजगारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डिंबे धरण परिसरात अनेक ठिकाणी या बांधवांच्या झोपड्या मला पाहायला मिळाल्या आणि सर्व ठिकाणी जेमतेम परिस्थिती सारखीच दिसली. घरात 18 विश्व दारिद्र्य असून देखील इतरांविषयी प्रेम, आपुलकी, माया मला पाहायला मिळाली. आडिवरे गावाच्या पुढे आल्यावर 2 कातकरी बांधव खांद्यावर रानकेळी म्हणजेच कवदरीचा सोंडगा घेऊन जाताना दिसले. कवदरीचा सोंडगा माहीत होता, परंतु प्रत्यक्ष मी पाहिला नव्हता. मग त्यांच्याकडून या सोंडग्याविषयी संपूर्ण माहितीच घेतली. हे कुठून आणलं? रानातून, जंगलातून का? आणि आणायला कधी गेलं ते मग? आता. हा का, म्हणजे सहज भेटतं का जरा शोधावं लागतं? शोधावं लागते. हा ना, म्हणजे प्रत्येक कवदरीला नसेल ना भेटत ते? नाही, काय कवड्या याची वय झाले ना त्याच. म्हणजे जे झाड चांगले निभार, हा निभार झाडालाच भेटते का? आणि मग भाजी कशी करायची याची भाजी? याची भाजी ना ही सोलायला लागते, ती केळी ना ही सोलायला लागतात. नाही हे खायला ना काकडी सारखे केळी असतात बारकली. बघा याची भाजी बनवायची. याची भाजी बनवायची काय? ही केळी आहेत नाही काही? केळी आपलं क्या कसं आहे? हा 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 हा. हे बघा तुम्हाला एक सांगतो मी, एक माहिती सांगतो तुम्हाला. याला असं सोलायचं, असं तो आतला गाभा घ्यायचा. हा, जो हातला गाभा घ्यायचा. हा म्हणजे ते अजून वजलं नाही ते? हा, वजलं नाही, कवळे काडी असते, एक काडी ती घ्यायची. हा, ती काडी काढून टाकायची आणि याची भाजी बनवायची. एक नंबर. असं आहे काय? मित्रांनो, आज आपल्यासोबत आमच्या आंबेगावची काही माणसं आहेत, आमचे मित्र आहेत. पण पाहू शकता त्यांनी केळी, जे रानकेळी आहे, या रानकेळीचं एक औषधी कोंब आणले. कोंब, हा कोंब बरोबर ना? कोंबच ना? हा कोंब आणलेला आहे. आणि हा जो कोंब असतो हा एक आयुर्वेदिक म्हणून, याच्याकडे औषधी म्हणून ते खाल्लं जातं. त्याच्याकडे याच्या आतमध्ये आपण पाहू शकता, याच्या आतमध्ये इथं गर आहे, गर असतो. याचे साली काढल्या की तो गर काढायचा आणि त्याला मीठ लावून खायचं ना. मीठ लावून थोडंसं अळणी असतं ते, मीठ लावून खाल्लं की त्याला चव येते. आणि ते एक औषधी वनस्पती म्हणजे औषध म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वर्षभरातून एकदाच हे भेटत असतं आणि त्याच्यामुळं वर्षातून एकदाच ही वनस्पती येत असते. आणि त्याच्यामुळे ह्या वनस्पतीचं जे काही आतला गर आहे, हा गर खाल्ला की याच्यापासून म्हणजे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. आमच्या आंबेगावची मंडळी आहेत, त्यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी केळीचा सोंडगा पण आहे आणि सोंडग्याच्या नंतर जे हा त्याचा कोंब असतो, या कोंबाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे.
मित्रांनो हा केळीचा कोंब आहे, रानकेळी म्हणतात. या रानकेळीचा कोंब आहे आणि कोंबामध्ये आतमध्ये गाभा असतोय. तर तो गाभा अगदी काकडीसारखा कसा लागतो ते प्रत्यक्ष आपण या ठिकाणी खायचंय. कापणार आहोत आणि खाऊन देखील पाहणार आहोत. हे काळूराम हिलम आहेत, हे राजू वाघ आहेत. ही दोनही माणसं या ठिकाणची आपल्याला आणि आज आताच राणा जाऊन हा केळीचा राजू काय आणलेला आहे आणि आपण आता ते प्रत्यक्षपणे पाहणार आहोत. कापा. आता हा केळीचा जो कोंब आहे हा या ठिकाणी कापलेला आहे. त्याच्या आतमध्ये जो गाभा असतो तो गाभा अतिशय चवदार लागतो आणि तो या ठिकाणी वर्षातनं एकदाच हे जे काही वनस्पती आहे ही एकदाच येत असतो आणि तो पण जे झाड व्यवस्थित म्हणजे त्याची वाढ झालेली आहे त्याच झाडाला येत असतो. तर हा जो काही कोंब आहे हा आता आपण या ठिकाणी प्रत्यक्षपणे कसा असतो आणि कसा खायचा, तो कसा कसा तयार करून खायचा हा आता प्रत्यक्षपणे खाणार आहोत, आपण पाहणार आहोत. दाखवतो लगेच. या आतलं खायचं का हे? बिंदास आता सुरुवातच. हे का? आपण मी काय कधी खाल्लं नाही बरं का. नाही खाऊन बघा ना, औषधी आहे अहो ते. अरे काकडी सारखं लागते. तुम्हाला म्हणतो काय मीठ देऊ का? अतिशय चवदार आहे बरं का, आयुर्वेदिक काकडी सारखं. याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. आपण पाहू शकता हा जो काही कोंब आहे हा आम्ही खाल्लेला आहे, अजूनही भरपूर आहे. आणि हा जो सोंडगा आहे त्याची भाजी पण याची भाजी केली जाते. मीठ लावलं मीठ एक नंबर. ही वस्तू औषधी आहे. वर्षातून एकदा देतो. वर्षातून एकदा भेटते. मी जर माझ्याकडे बघाय मी जर होते गेलो एक एवढं काढणार हे खांद्यावरून घेऊन जाणार. बकऱ्या म्हणजे ताटामत असते लोकांनी दिल्यात आम्हाला. दिला ब्रिगेडवाल्याने. काही घडी जेवण नाही झालं ना शेळ्या घेऊन गेलं जाणार. अर्धा आणलं का जेवणाची गरज आहे ना. चांगले चवीला.